वाशिम जिल्ह्यातील 3 नगर परिषद व एका नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। त्यात आता निकालाची जी डेट आहे ती 21 डिसेंबर आहे। तोपर्यंत जे ईव्हीएम मशीन येतात त्या कुठेतरी सुरक्षा कारणानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद येतात। सध्याची परिस्थिती मी जे आता आहे ते मालेगाव नगरपंचायतीच्या ज्या निवडणुकी प्रक्रिया पार पडल्या त्या मालेगाव तहसीलमध्ये ज्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहे त्या ठिकाणी आहे। मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। आपण बघू शकतो सध्या स्ट्रॉंग रूम समोरही बंदूकधारी पोलीस येतात, तसेच इतर ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। मोठ्या प्रमाणात 20 ते 25च्या दरम्यान पोलीस बंदोबस्त लावण्यात आहे। SRP तसेच महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते। आताची जर परिस्थिती बघितली तर 3 टप्प्यात ही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत महत्त्वाचा विषय म्हणजे मालेगाव नगरपंचायतीमध्ये जे काँग्रेसचे आमदार आहेत अमित जनक, तसेच शिंदे गटातील जे शिवसेनेचे आमदार आहेत भावना गवळी आणि खासदार भाजपचे जे अनुप धोत्रे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। विशेष म्हणजे आता अधिवेशनाचे दिवस येतं त्यामुळे हे आमदार सध्या अधिवेशनात असले तरी या निवडणूक जे प्रक्रिया आहेत या सुरक्षेच्या ज्या प्रक्रिया आहेत याच्यावर पूर्णतः त्यांचे वाच असणार आहे। त्यामुळे वारंवार त्यांचे कार्यकर्ते व पक्ष प्रतिनिधी इथे येत असतात। विशेष म्हणजे याच्यावर CCTV तसेच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।